आरटीई प्रवेशाबाबत अत्यंत मोठी अपडेट. आरटीई कायद्यांतर्गत खासगी विना अनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 25% जागा राखीव ठेवून प्रवेश दिला जातो. या प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशासाठी लावलेल्या 1 किलोमीटर अंतराच्या नियमाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा निर्णय यापूर्वी राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळाच निवडता येत होती आणि पालकांना दूरच्या शाळांची निवड करण्याची परवानगी नव्हती. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर आता ही अट तात्पुरती स्थगित करण्यात आली असून पालकांना मुलांसाठी इतर शाळांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की 1 किलोमीटरची अट आरटीई कायद्यात कुठेही नमूद केलेली नाही. शिक्षण हक्क कायदा हा केंद्र सरकारचा कायदा आहे. राज्य सरकारने त्यात बदल करून 1 किमीची अट लादणे म्हणजे एका हाताने अधिकार देऊन दुसऱ्या हाताने तो काढून घेण्यासारखे आहे. 1 किमीची अट मनमानी आणि संविधान विरोधी याचिकेत असे गंभीर आरोप करण्यात आले होते की 1 किमीची अट मनमानी आहे, ती कायदेशीरदृष्ट्या अवैध आहे आणि संविधानाच्या तत्वांच्या विरोधात आहे. आरटीई कायद्याचा उद्देश सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. पालकांसाठी दिलासा. आता पालकांना आपल्या मुलांसाठी जवळच्या शाळेसोबत इतर चांगल्या शाळांचीही निवड करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महत्त्वाची सूचना. मुदतवाढ. आरटीई 25% प्रवेश 2026 ते 2027 या शैक्षणिक वर्षासाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 18 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. पात्र पालकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरून आपल्या मुलांसाठी शिक्षणाची संधी निश्चित करावी. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.